संत फॉस्टिना कोवाल्स्का यांचा जन्म 1905 मध्ये पोलंडमध्ये एका गरीब खेडेगावात झाला. बाप्तिस्म्यावेळी त्यांचे नाव हेलेना ठेवले गेले. लहानपणापासूनच त्यांना प्रार्थनेची आवड आणि इतरांच्या दुःखाबद्दल कोमल मन होते. तरुणपणी त्यांनी देवाचा आवाज टाळण्याचा प्रयत्न केला. पण एकदा नाचगाण्यात त्यांना येशू जखमी अवस्थेत दिसले. तेव्हा येशू तिला म्हणाले, तू मला अजून किती काळ नाकारत राहशील. त्याच क्षणी हेलेना चर्चमध्ये गेल्या. तिथे येशू तिला म्हणाले, आत्ताच वारसॉला जा आणि कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश कर. फक्त एक पोशाख घेऊन त्या निघाल्या. अनेक कॉन्व्हेंटने त्यांना नाकारले, पण शेवटी आवर लेडी ऑफ मर्सी सिस्टर्सनी त्यांना स्वीकारले. येथे त्यांचे नाव झाले सिस्टर मारिया फॉस्टिना. 1931 मध्ये येशू त्यांना पांढऱ्या वस्त्रात दिसले. त्यांच्या हृदयातून लाल व फिकट किरणे निघत होती. तेव्हा येशू म्हणाले, आता दयेचा काळ आहे, माझे चित्र काढ व त्यावर लिह, येशू, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. ती किरणे म्हणजे त्यांचे रक्त व पाणी. येशूने त्यांना दैवी दयेची प्रार्थना दिली. यातून आपण पाप्यांसाठी तसेच मृत्यूशय्येवरील लोकांसाठी आणि जगासाठी प्रार्थना करतो. येशू म्हणाले, ही मानवजातीसाठी शेवटची आशा आहे. त्या केवळ 33व्या वर्षी निधन पावल्या आणि नंतर 30 एप्रिल 2000 रोजी पोप जॉन पॉल II यांनी त्यांना संत म्हणून घोषित केले. त्यांच्या माध्यमातून दैवी दयेची भक्ती जगभर पसरली. त्यांचे जीवन दाखवते की देवाची दया आपल्या दुर्बलतेपेक्षा कितीतरी मोठी आहे. आजही त्यांच्या शब्दात आपल्याला आधार मिळतो. आपण तुटलेले किंवा हरवलेले वाटले तरीही प्रार्थना करूया. येशू, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. संत फॉस्टिना, आमच्यासाठी प्रार्थना कर.